संत साहित्याचा उपयोग काय? कुठलीही एखादी भाषा घेतली आणि ती भाषा आम्ही लगेच वर्षात शिकवून त्या पोराला पंडित करून टाकतो, हे शक्य नसतं. संत साहित्याने काय केलं तर इथलं परंपरा जिवंत ठेवली, भाषा जिवंत ठेवली. संत साहित्याचा विचार करत असताना नुसता पांडुरंग, विठ्ठल आणि वारवी वगैरे एवढाच विचार करून चालत नाही आहे. तर संत साहित्याचा उपयोग काय आणि त्याच्याकडे त्यांनी काय केलं नेमकं संत साहित्याने, याबद्दल विद्वानांनी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जे स्वातंत्र्यपूर्व काळामधले फार मोठे विचारवंत, त्यांनी मांडणी केलेली आहे राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या नावाने त्याचा विकास झालेला आहे, भाषांतर झालेलं आहे मराठीमध्ये. आणि मराठा पॉवर म्हणजे मराठ्यांची राजकीय शक्ती ही कुणी उदय केली, कुणामुळे उदय झाला? शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि या शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्येच हे स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा कुणी दिली? महादेव गोविंद रानडे म्हणतात संत साहित्याने दिली. कारण संत साहित्याने काय केलं तर इथलं परंपरा जिवंत ठेवली, भाषा जिवंत ठेवली. तर सांगायचं तात्पर्य, रानडे म्हणतात की संतांनी जर काय केलं असेल तर संतांनी पहिली गोष्ट मराठी भाषा जिवंत ठेवली. भाषा ही नुसती बोलण्याचं साधन नसते, भाषा हा अस्मितेचा मानदंड असतो. आपल्या भाषा हे संस्कृतीचं वाहन असतं. तुमचं खाणं पिणं, सण वार, चाली रीती, रूढी, उठणं बसणं हे तुमच्या भाषेतनं व्यक्त होत असतं. त्यामुळे कुठलीही एखादी भाषा घेतली आणि ती भाषा आम्ही लगेच वर्षात शिकवून त्या पोराला पंडित करून टाकतो, हे शक्य नसतं. कारण त्या भाषेमधनं संबंध सांस्कृतिक पैस हा आकलन होत असतो. आणि म्हणून आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमधून हा पैस हा पूर्णपणे आकलन झालेला तो आमच्या संतांनी जिवंत ठेवला महाराष्ट्रामध्ये.